जेव्हा तुम्ही साऊथ इंडियन घागरा शिवता आणि त्याला कॅनकॅन लावून जर असा कमी घेर येत असेल आणि हाच घेर तुम्हाला वाढवायचा असेल तर कॅनकॅन लावण्याची एक सोपी पद्धत आज तुम्हाला मी शिकवणार आहे. खूप छान पद्धत आहे. अशा प्रकारे तुमचा घेर वाढणार आहे. कारण कॅनकॅन लावण्याच्या पद्धतीवर खूप सारा लूक डिपेंड असतो. तर याचा पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलाच आहे, पण तुम्हाला कॅनकॅन लावण्याची मी पद्धत सांगतो. आपल्याला कुठल्याही घागऱ्यासाठी मिनिमम आपल्याला 2 मीटर कॅनकॅन हवं आहे आणि त्याला आपल्याला 3 पार्टमध्ये डिवाइड जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्याला ते 3 मीटरचा आपल्याला एक कॅनकॅनचा लांब असा पट्टा तयार होतो. तर तोच आपल्याला खालच्या बाजूला लावायचा. बघा मी हे जे कॅनकॅन आहे हे 3 भागामध्ये डिवाइड केलं. 12 ते 13 इंचाचे आपण 3 लेअर तयार केलेले आहेत आणि हे एकाला एक जोडून आपल्याला कॅनकॅन कशा पद्धतीने लावायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. मेन जे फॅब्रिक आहे त्याचे जे काठ असतात, जर साडीचं असेल तर त्याला व्यवस्थित सेट करून प्रेस मारून घ्यायचं आधी आणि जे आपल्याला कॅनकॅन लावायचं जे अस्तर आहे त्यावरती मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लेट्स घ्या. नक्कीच तुमच्या घागऱ्याला पहिल्यापेक्षा छान लुक येणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला एका साईडनी टीप मारून घ्यायची कॅनकॅन फोल्ड करून आणि ज्या प्लेट्स घेण्याची पद्धत आहे त्यावर सगळा लुक डिपेंड आहे. 2 ते 2.5 इंचाची एक प्लेट समोरच्या बाजूला घ्या, त्यालाच खेटून एक प्लेट आपल्या बाजूला घ्या. अशी एकामागे एक अपोजिट प्लेट घ्यायची. जशी आपण बॉक्स प्लेट घेतो आपण स्कर्टसाठी त्या पद्धतीनं आपण अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्यात. एक अपोजिट घ्यायची, पुन्हा एक आपल्याकडे घ्यायची, एक पुढे घ्यायची, एक मागे घ्यायची. 2 ते 2.5 इंचाच्या प्लेट्स आपल्याला शेजारी शेजारी घ्यायची आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही प्लेट्स घेता त्यावेळेस तुम्ही खालच्या साईडला बघा असं झिगझॅग टाईप खूप छान असा लेअर तयार झालेला आहे आणि कॅनकॅन असं उठून दिसतंय खालच्या बाजूला. जर तुम्ही जेव्हा प्लेट सरळ घेता तेव्हा घेर व्यवस्थित येत नाही, पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही प्लेट्स देता त्यावेळेस खालचा घेर जो आहे तो खूप छान प्रमाणामध्ये येतो आणि जर हा घेर नसेल तर तुम्ही किती छान घागरा शिवला तर त्याला व्यवस्थित लुक येत नाही. म्हणून तुम्ही अशा प्रकारे कॅनकॅन लावा आणि एकदा हा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबला जाऊन बघा. त्याच्यामध्ये कटिंग स्टिचिंग मी दाखवलेली आहे. त्यानंतर तुम्हाला जे कॅनकॅन लावलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित सेट करून घ्यायचं. बघा किती छान लेअर तयार झालेला आहे आणि याला हलक्या हाताने वरच्या साईडला आपल्याला प्रेस मारायची. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कॅनकॅन लावता त्यावेळेस घागऱ्याचा जो घेर आहे तो पहिल्यापेक्षा खूप छान पद्धतीने दिसतो आणि जसं आपण फोटो बघतो त्याचप्रमाणे आपला लुकही तेवढ्याच घेरमध्ये छान दिसतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.